अंजिराविषयी कधी विचार केला? बायबलमध्ये अंजिराविषयी काय काय लिहिलंय? थेट एदेन बागेपासून आपल्याला अंजीर माहितीये. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस आदम हवाने पाप केलं आणि देवापासून ते लपून पळत होते, त्यांना कळलं की आपण नग्न आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी अंजिराची पानं काढली आणि त्या पानांपासून स्वतःसाठी वस्त्र बनवायचा प्रयत्न केला. स्वतःची नग्नता अंजिराच्या पानाने झाकण्याचा प्रयत्न केला, जे की शक्यच नव्हतं. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी परमेश्वराने अभिवचन दिले. जर तुम्ही अनुवाद पाहिलं, बऱ्याच ठिकाणी प्रभूने द्राक्ष आणि अंजीर या गोष्टींवरून बोललेले. परमेश्वराने आशीर्वाद देताना सुद्धा बोलले की द्राक्षाप्रमाणे, अंजिराप्रमाणे बऱ्याच झाडांचा रेफरन्स दिलाय. त्याच्यामध्ये अंजीर हे नाव तुम्हाला सतत दिसेल. नवीन करारात जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. सो अंजीर किंवा हे जे फिग ट्री आहे, तर आपल्याला माहितीये की एक दिवस येशू जात असतो, अंजिराचा हंगाम नसतो, आउट ऑफ सीझन, आणि परमेश्वर सकाळी भूक लागली, काहीतरी फळ मिळेल म्हणून त्या अंजिराच्या झाडाकडे जातो आणि त्यावर काहीच नाही. मग येशू त्या झाडाला श्राप देतो आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस शिष्य त्याच वाटेने जातात तेव्हा बघतात ते झाड अगदी मुळासकट वाळून गेलं आहे. आणि इकडे परत अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टांत असं दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सफन्या, हबक्कूक वगैरे ही जर पुस्तकं वाचली, त्याच्यामध्ये पण प्रभू अंजिरावरून बरंच काही बोललेलं आहे. हालेलुया. थँक यू जीसस. त्याच्यामध्ये असं वचन दिलंय की भले कुठलंच नाही का झाडाला फळं आली नाही, अंजिराला हंगाम आला नाही, तरीही परमेश्वर मी तुझी स्तुती करेन. याचा अर्थ मला काही मिळो न मिळो, प्रभूचा महिमा हो. हालेलुया. आणि इथे प्रभूला हा दाखला सांगतोय की कोणा एकाचं काय होतं, द्राक्ष मळ्यात लावलेलं अंजिराचं झाड होतं. कुठे लावलं हे झाड? द्राक्षमळ्यामध्ये. द्राक्षमळ्यामध्ये द्राक्षाची वेल असली पाहिजे ना. द्राक्षमळ्यामध्ये अंजिराचं झाड लावलंय. विचार करा ह्या गोष्टीवर. ओके. प्रेज द लॉर्ड. द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला. आता कोण आलं? ज्याचा हा द्राक्षमळा आहे, जो मालक आहे, तो तिकडे फळ पाहायसाठी आला. तेव्हा त्याने, आणि त्याला तिकडे काही फळ आढळलं नाही. तो फळ पाहायला आलाय, द्राक्षाचे घड लागलेत, सगळीकडे द्राक्ष मळ्या भरपूर आली आहेत, पण त्या द्राक्ष मळ्यामध्ये एक अंजिराचं झाड आहे आणि त्या अंजिराच्या झाडाला फळ आलेलं नाहीये. तर आता काय झालंय की तो म्हणतो, अरे आपण हे असं किती दिवस ठेवायचं ना. तो माळीला बोलवतो आणि माळीला काय म्हणतो माहितीये का, तू एक काम कर की बघ, गेले 3 वर्ष मी सलग येतोय की अंजीर आले असतील, अंजीर आले असतील, हे फळ देत असेल म्हणून हे पाहण्यासाठी मी येतोय, परंतु मला काही आढळून आलेलं नाहीये. तर तू एक काम कर, तू काय कर माहितीये का, तू हे झाड जे आहे ना ते तोडून टाक, कारण ते झाड जागा अडवतंय. आता अंजिराचं हे निष्फळ झाड आहे, फळ देत नाहीये आणि हे जागा पण अडवतंय. तर याच्यापेक्षा चांगलं काय माहितीये का, तू ते झाड काढ, ती जागा रिकामी होईल, आपण तिकडे काहीतरी दुसरं लावू ज्याने आपल्याला फायदा होईल. तेव्हा तो माळी, आता पहा, हा जो आहे ना मालक आहे, तो कधीतरी येतोय फळ पाहायला वर्षातून एकदा, असं 3 वर्षातून तो 3 वेळा आला असेल आणि तो फळ पाहण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला तिथे फळ दिसत नाही आणि तो प्रॅक्टिकली बोलतो, याच्यासाठी आपण मेहनत घेतोय, खत पाणी घालतोय, सगळं करतोय, ते काही फळ देत नाही, ते काढून टाक, आपल्याला फायदा होईल असं दुसरं काहीतरी लाव. पण ज्या माळ्याने त्याच्यासाठी मेहनत घेतली, जो माळी आहे, जो रोज पाणी घालतोय, त्या झाडाला स्वच्छ ठेवतोय, त्या झाडाला कुठे कीड लागली किंवा काय तर त्यापासून संरक्षण करतोय, खत पाणी घालतोय, त्या झाडाची आतुरतेने वाट पाहतो, ज्याने त्याला लहानापासून त्या झाडाला आज एवढं वाढवलं आहे, त्या झाडाबद्दल त्या माळीचं मन काय माहिती, तर तो माळी काय म्हणतो की महाराज 1 वर्ष अजून मला द्या, हे झाड असू द्या, त्याला काढू नका, एवढं वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती आता मी काय करेल माहिती, जेवढी काळजी मी आतापर्यंत घेतली ना त्याच्यापेक्षा अधिक घेईल. मी आजूबाजूने खड्डा करेल, मी त्याच्यामध्ये अजून खत घालेल, अजून पाणी घालेल, अजून मी त्याची नाही का त्याच्या आजूबाजूच्या जमिनीची मशागत करेल, अजून मी त्याची काळजी घेईल, त्या झाडाला फळ येतंय का बघू, मग या वर्षभरात त्याला फळ आलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते आपण तोडून टाकूया. प्रेज द लॉर्ड. ज्या माळीने मेहनत घेतलीये, ज्या माळीने कष्ट घेतलेत त्या झाडासाठी ना, त्याला त्याचं मोल माहितीये. परंतु प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, की ते त्या द्राक्ष मळ्यामध्ये जे बाकीचे जे द्राक्ष आले आहेत, बाकीचे जे वेली चांगल्या द्राक्षाच्या घडाने आशीर्वादित झालेले आहेत, त्यांना जे पाणी, खत पाणी, त्यांना जी काळजी दिली जाते, जी मेहनत गेली जाते, तीच याला तर अंजिराच्या झाडाला पण मिळते. म्हणजे असं नाहीये की अंजिराच्या झाडाला कोणी लक्षच देत नाहीये, तो माळी बघतच नाहीये, असं नाही. सगळं मिळतंय, पोषक वातावरण आहे, माळी स्वतः मेहनत घेतोय त्याच्यासाठी, पण तरी सुद्धा 3 वर्ष ते झाड काय निष्फळ आहे.
निष्फळ एकही फळ त्या अंजिराच्या झाडाने दिलं नाहीये आणि आता ते झाड उपटण्याची वेळ आलीये. पण आता एक कृपेचं एक वर्ष त्या झाडाला मिळाले. दॅट ट्री हॅज रिसिव्ड वन मोर इयर ऑफ ग्रेस. त्या ग्रेसमध्ये काय होणार आहे माहिती? अजून जास्त त्याच्यावर प्रेम करण्यात येणार आहे, अजून जास्त मेहनत घेण्यात येणार आहे, अजून जास्त पुरवठा करण्यात येणार आहे, अजून जास्त पाणी, अजून जास्त खत आणि अजून जास्त सगळ्या प्रकारचं त्याच्याकडे लक्ष देण्यात येणार आहे, की आजपर्यंत दिलं नाहीये, आता हे एक वर्ष कृपेचं मिळालंय, आजपर्यंत फळ काहीच दिलं नाही, नुसतं जमीन अडवली आहे आणि सगळ्या गोष्टी वाया घालवल्या आहेत. बट वन मोर इयर ऑफ ग्रेस दॅट फिग ट्री इज रिसिव्हिंग, अँड इन दॅट पिरियड ऑफ ग्रेस द मोर फर्टिलायझर, द मोर वॉटर अँड द more love and the more care that fig tree is gonna receive. आणि इतकं जास्त होऊन सुद्धा म्हणजे सगळे प्रयत्न करून अजून जास्त काळजी घेऊन सुद्धा जर त्या झाडाने फळ दिलं नाही, then that tree's destiny is decided, की त्याचा शेवट होणार की ते झाड उपटून टाकण्यात येईल. झाड उपटल्यावर काय होणार आहे? काहीच फायदा नाही, त्या जागी दुसरं झाड येईल, ती जागा तशीच पण ठेवतील, पण ते जे झाड उपटलेलं आहे ना त्याला आगीत टाकण्यात येईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मेनी ऑफ द टाइम मी तुम्हाला सांगते आपण आता त्या पिरियड मध्ये आहोत. तुम्हाला आठवतो येशूचा तो दाखला? येशू भूक लागली आहे, सकाळच्या वेळेस त्या रस्त्याने जातोय आणि अंजिराचं झाड दिसतंय, खूप पानांनी भरलेलं वगैरे सुंदर झाड दिसतंय आणि त्या झाडाकडे ज्यावेळेस येशू गेला, बायबल सांगतं तो अंजिराचा हंगाम नव्हता, म्हणजे फळ देण्याचा सीझनच नव्हता. त्या फळ देण्याचा सीझन नसताना सुद्धा प्रभू तिकडे गेला की काहीतरी खायला मिळेल म्हणून, आणि त्याच्यावर एकही फळ मिळालं नाही. तर प्रभू येशूने त्या झाडाला श्राप दिला. तुम्हाला काय वाटतं, काय खायला फळ नाही मिळालं तर येशू असा आहे की तो त्या झाडाला लगेच श्राप देऊन काही हे करेल? गॉड वॉज टीचिंग समथिंग. दॅट फिग ट्री वॉज सिम्बलायझिंग समथिंग. ते अंजिराचं झाड काहीतरी दर्शवत होतं आणि प्रभू तिकडून काहीतरी गोष्टी आपल्याला शिकवत होत्या. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या दाखल्यावरून शिकू की का प्रभूने त्या झाडाला आशीर्वाद दिला, कर्स केलं, श्राप दिला, आणि काय प्रभू त्या गोष्टींद्वारे आपल्याला शिकवू इच्छित होता, किंवा कुठल्या गोष्टींचं बॉन्डेज प्रभूने त्या झाडाला श्राप देण्याद्वारे तोडलं होतं आणि कुठल्या नवीन गोष्टींची सुरुवात केली होती. हालेलुया. हंगाम नाहीये, वेळ नाहीये, सीझन नाहीये. सीझन मध्ये गेलं, झाडाला फळ नाही आलं तर ठीक आहे. इथे तर हा जो आपण दृष्टांत वाचतोय लूक 13 मध्ये, इट इज जेन्युइन. 3 वर्ष झाले हे झाड वाढलंय, फळ देण्याच्या लायकीचं झालंय, फळ देत नाही, तर ह्याने जागा का अडवावी? पण तो माळी मध्यस्थी करतोय कोणाकडे? ज्याचा मळ आहे त्याच्याकडून. तो म्हणतो मी अजून मेहनत घ्यायला तयार आहे, 1 वर्ष द्या. माइट बी दिस इज द पिरियड ऑफ ग्रेस. आय एम टेलिंग यू. प्रभू इतक्या दिवसापासून बोलतोय की देवाचं राज्य आलंय, देवाच्या राज्यात ह्या गोष्टी आहेत, पश्चाताप करा. परमेश्वर शेवटचे दिवस आपण वाचतोय, आपण ऐकतोय, आपण पाहतोय, कदाचित अजून फळ दिलं नसेल. सी बायबल काय सांगतं माहितीये का? गॉड इज कमिंग फॉर फ्रुट्स. हालेलुया. माइट बी तुम्ही रेग्युलर चर्चला जाताय, माइट बी तुम्ही नियमित प्रार्थना करताय, माइट बी तुम्ही नियमित परमेश्वराच्या राज्यामध्ये वेळेची, आर्थिक गोष्टींची, सगळ्याची पेरणी करताय, कदाचित तुम्ही खूप लोकांना जाऊन दान धर्म करत असाल, कदाचित तुम्ही खूप लोकांना मदतही करत असाल, पण जर तुमच्यामध्ये फ्रूट नाहीये, you cannot survive, because God will come to see the fruit. God will not ask किती लोकांना सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगणे is not fruit. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता आपण सांगतो कारण ते आपल्याला दिलेलं कमिशन आहे, आपल्याला आज्ञा दिली आहे. आपण प्रार्थना करतो कारण आपल्याला माहितीये ती आपली जीवनशैली आहे. आपण चर्चला जातो कारण आपण सहभागिता करतो, आपण अजून शिकतो, आपण अजून देवासोबत संबंध वाढवतो. पण एवढं सगळं असून, म्हणजे मला खत मिळतंय, मला पाणी मिळतंय, माळी माझी काळजी घेतोय, आणि तरी सुद्धा जर मी फळ देत नाहीये, तर पहा ऑलरेडी तिकडून हुकूम आलाय की हे झाड काढून टाका, कारण हे झाड जागा वाया घालवतंय. हे झाड काय करतंय? काहीच फळ देत नाहीये. म्हणजे मला उत्तम मंडळी आहे, मला चर्च आहे, मी चांगली आराधना करते, मला वचन मिळालंय, मी चांगली आरोग्यामध्ये आहे, मी ब्लेस्ड आहे, मी आशीर्वादित आहे, मी सगळ्या चर्चच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे, मी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये काम करते, मी इकडे तिकडे जाऊन देवाचं कार्य करते, पुण्याची कामं करते, मदत करते, मिशनरी सारखी मी चालते. बट इफ देर इज नो फ्रूट, माझ्या जीवनात जर फळ नाही, इट मीन्स याचा अर्थ कदाचित तुम्ही मंडळी जाल, सुंदर स्तुती आराधना कराल, तुम्ही लोकांना सुवार्ता सांगाल, तुम्ही प्रार्थना कराल, तुम्ही देवाचं वचन घेऊन चालाल, परंतु याचा अर्थ असा होतो, हे सगळं करत असताना सुद्धा
तुम्ही फलहीन असू शकता, तुमच्यामध्ये बदल झालेलाच नसेल, तुम्ही अंतःकरणापासून चांगल्या मनाने करत नसाल, करायचं म्हणून, किंवा एक प्रकारे आपलं नाव राहावं. बरेचसे लोक मी ऐकलंय लोकांकडून की लोकांना माहिती आहे की त्यांना पुरेसं वचन मिळत नाही किंवा चर्चमध्ये त्यांना त्यांची वाढ होत नाही, बट स्टील दे गो फेथफुल. म्हणजे मी चर्चमध्ये असं नाही म्हणत आहे की काही फेलोशिपमध्ये म्हणा किंवा काही ठिकाणी असं असतं की कदाचित त्यांची वाढ इथपर्यंत झालीये आणि आता त्यांना पुढच्या लेवलला मूव्ह ऑन व्हायचे, पण ते नाही होत का? कारण आम्ही पिढ्यानपिढ्यापासून इथेच जातो, कारण आम्ही इथेच आहोत, आमचं सगळं काही इथे, लाईक वी आर द रजिस्टर्ड मेंबर ऑफ दिस मिनिस्ट्री, सो वी कॅनॉट लिव्ह. सो तुम्ही कशासाठी जाताय? तुम्ही ख्रिस्ताकडून काही मिळवण्यासाठी जाताय का तुम्ही तिथे मनुष्याला खुश करण्यासाठी जाताय? इफ यू आर गोइंग अंडर ऑब्लिगेशन की माझ्या पिढ्यानपिढ्यापासून हीच मंडळी आहे, आम्ही इथेच वाढलो, आमचे इथेच बाप्तिस्मा झाला, आमचे इथेच लग्न झालं, आमचे इथेच डेडिकेशन झालं, आमचे इथेच मृत्यूचे विधी पण सगळे होतात, म्हणून मी, जर त्या इमोशन्समुळे, त्या भावनेमुळे जर तुम्ही कनेक्टेड असाल ना, यू विल नॉट ग्रो. इफ यू आर ग्रोइंग इन दॅट लँड, तिथे जे तुम्हाला दिलं जात आहे खत पाणी आणि त्यातून तुम्ही फळ निर्माण करताय, जर फळ अजूनही दिलं नाहीये तर तुमचे लीडर्स त्या माळीसारखं अजून तुमच्यावर काम करतायत, अजून तुम्हाला खत पाणी देतायत आणि फळ द्या तुम्हाला एनकरेज करतायत, देन यू आर इन द राईट फेलोशिप. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. पण तुम्ही मनाला समाधान, हो आज चर्चला गेले आणि आले, आज प्रभू भोजन घेतलं, आज हे केलं, आजची सभा खूप सुंदर होती, किती छान वाटलं वचन ऐकून, ह्याच्या पलीकडे जर तुम्ही काहीच केलं नसेल ना, आय एम टेलिंग यू द डेस्टिनी इज ऑलरेडी डिक्लेअर्ड. शेवट काय असणार आहे माहिती? की ते झाड उपटून काढून टाका. हालेलुया, हालेलुया. येशू फळ पाहायला आला आणि त्या झाडावर फळ नव्हतं. बायबल सांगतं आत्म्याची फळं. आहे का आपल्यामध्ये प्रीती? आहे का आपल्यामध्ये सहनशीलता? आहे का आपल्यामध्ये आनंद? का आपण दाखवतोय पण आतमधून कपटीपण आहे, पण चार लोकांमध्ये आपण नाही का, ओ आम्ही किती प्रेमळ आहे, आम्ही किती चांगले. जर आपण दोन मुखवटे धारण करून चालतोय, आतमध्ये एक आणि लोकांसमोर एक, आपल्या जीवनामध्ये एक आणि बाहेर एक, आणि जर आपण फसवतोय किंवा आपण स्वार्थी भावनेने काहीतरी कपटीपणा घेऊन जर आपण चालतोय ना, डोंट एव्हर थिंक that you will make when the God will come. You cannot make it. You know why? कारण आपलं फक्त तारण झालं आहे, आपल्या आत्म्याचं तारण झालं आहे. पण बायबल सांगतं एके ठिकाणी प्रभू म्हणतो की भीत आणि कापत कापत आपलं तारण साधून घ्या. तारण झाल्यानंतर प्रभूचं वचन असं काय सांगत आहे की वर्क आउट युअर सॅल्वेशन विथ फिअर अँड ट्रेम्बलिंग. Why? Now you are here to, bear fruits. Hallelujah. तर फ्रुट्स काय आहे? सहनशीलता. फ्रुट्स काय आहे? माफ करणं. फ्रुट्स काय आहे? की परमेश्वराशी संलग्न असणं आणि स्वतःचा त्याग करणं आणि देवामध्ये वाढणं. हालेलुया. ह्या जर गोष्टी नाहीये, मी मिनिस्ट्री माझा चेहरा दाखवण्यासाठी, माझी पॉप्युलॅरिटी वाढवण्यासाठी जर मी मिनिस्ट्रीचा एक टूल म्हणून किंवा एक शस्त्र म्हणून वापर करत असेल ना, मला खूप मोठं देवालयाचं नाही का, लाईक आय कॅन नॉट स्टँड द जजमेंट. आय एम टेलिंग यू. हालेलुया. सगळ्यांचा न्याय होणार आणि आपली फळं जी आहेत, आपण काय केलंय त्यानुसार आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे. सो नाव वी आर इन दॅट पिरियड ऑफ ग्रेस. आय एम टेलिंग यू. मी काही दिवसापूर्वी काही मेसेजेस वाचत होते, काही लोकांचं लाईफ बद्दल स्टडी करत होते. खूप ठिकाणी लाईक दोज पीपल, असे लोक आहेत जे अभिषेकाने भरलेले, जे देवाच्या सानिध्यात बसतात, उठतात आणि नाही का हेव्हन्स मध्ये कम्युनिकेट करतात, स्वर्गामध्ये. त्यांच्याकडून ऐकलंय की ग्रेस, कृपा संपत आली आहे. आता कृपेचा काळ आहे ना, आता कृपेचा काळ आहे, जास्त नाही बोलू शकणार. These are the end days, the end moment of the end days. हालेलुया. शेवटच्या दिवसातले शेवटचे क्षण आहेत. सो आता कृपा जी आहे ना, कृपा संपत आली आहे. कृपा, अनुग्रह या सगळ्या गोष्टी आहेत ना, थोडासा वेळ आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं माहिती? आता मी इथेच ते वचन वाचलं होतं, लूक याचा 13वा अध्याय आणि
23-24 वचन मी तुमच्यासाठी वाचते. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभूची तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरदाराने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला काय उत्तर देईल? तुम्ही कुठले हे मला माहित नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, तुम्ही आमच्या समोर प्रभू खाणं पिणं केलं, तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिलं. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठले हे मला माहित नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाविषयी प्रभू म्हणतोय माहिती? जे लोक प्रभूला ओळखतायत. इथे काय ते लोक म्हणतील, प्रभूजी तू आमच्या सोबत खाणं पिणं केलं, आमच्या रस्त्यांवर तू शिक्षण देत होता, आम्ही तुझं शिक्षण ऐकलंय, आम्हाला माहिती, आम्ही तुला ओळखतो. आणि प्रभू इकडे काय सांगत आहे माहिती? अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. याचा अर्थ की एवढासाच दरवाजा राहिला, एवढासा अरुंद दरवाजा आहे, त्याच्यामधून जायचा नेटाने प्रयत्न करा. हालेलुया. याचा अर्थ तारण झालंय. ते काय बघा इकडे काय म्हणतात, प्रभूची तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत का? तारण झालंय, पण आपण त्या अरुंद दरवाजाने जातोय का? परमेश्वराने इतकी महान कृपा दिली ना. कदाचित ना हे आज आपल्यापैकी कोणी असं असेल की ते परमेश्वराचं वचन आलंय की हे झाड उपटून काढून टाका, ह्याने जमीन का वाया घालवावी, ह्याने खत पाणी का वाया घालवावं, त्या माळ्याची मेहनत का वाया घालवावी, आणि दरवर्षी फळ पाहायला आल्यावर ह्याने का फसवावं, का ह्याने आपल्या इमोशन्सशी खेळावं. हे फळ देत नाहीये. परमेश्वर फळ पाहण्यासाठी येणार आहे आणि फळच आपल्याला. तुम्हाला माहितीये देवाचं वचन काय सांगतं? प्रभू म्हणाला की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही पुष्कळ फळ द्यावे, हे माझी इच्छा आहे, कारण तुम्ही पुष्कळ फळ दिल्याने माझ्या पित्याला आनंद होतो. सो परमेश्वराने आपल्याला कसं बनवलं माहिती? पिता आहे ना, आपण अधिक फळ द्यावं म्हणून येशूला पाठवलंय आपल्यासाठी, आणि आपण खूप फळ द्यावं ही पित्याची इच्छा आहे. आणि त्याची इच्छा सोडून आपण जर फळ देत नाही, आपण मीपणा, अहंकार, गर्व, असं तसं, आज उद्या कंटाळा, ह्या गोष्टी जर घेऊन बसणार ना, फळ नाही येणार. फळ नाही येणार. आणि जर फळ येत नाही ते झाड काढून टाकण्यात येईल. कदाचित आपण त्या पिरियड मध्ये असू जेव्हा आता वाणी झाली की ते झाड काढून टाका, परंतु तो जो माळी आहे ना, ज्याने आपल्यासाठी बलिदान दिलं, ज्याने आपल्यासाठी रक्त सांडलं, जो आपल्यासाठी सॅक्रिफिशियल ॲनिमल बलिदानाचा कोकरा झाला ना, तो म्हणतोय की अजून 1 वर्ष. सो हे 1 वर्ष, दिस इज द पिरियड ऑफ ग्रेस. ह्याच्यामध्ये खूप मध्यस्थी करण्यात येईल, खूप प्रार्थना करण्यात येईल, खूप खतपाणी घालण्यात येईल, खूप प्रार्थना, खूप मध्यस्थी, खूप वचन, खूप साऱ्या गोष्टी प्रभू शिकवेल. पण एवढं सगळं होऊन सुद्धा जर आपण बदललं नाही तर हा माणूस मध्यस्थी करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो दिस आर द लास्ट डेज. गेट रेडी, गेट रेडी. लर्न अगेन. एक वेळ होता, मी सांगते, ऑलमोस्ट फक्त 10-15 वर्षापूर्वी जर पाहिलं ना, मी पाहिले वयस्कर लोक, कोणी लोक प्रार्थनेला बसले नाही की गुडघे टेकल्याशिवाय प्रार्थना नाही करायचे, गुडघे टेकणार. मी अशी लोक पण पाहिले जे गुडघे टेकून नाही का बायबल वाचायचे. याचा अर्थ मी जर गुडघे नाही टेकत तर प्रभू प्रार्थना नाही ऐकणार का? असं नाहीये. पण ते लोक ज्यावेळेस गुडघे टेकायचे, ते देवासमोर सगळ्या गोष्टी सरेंडर करायचे, सगळ्या गोष्टी, आणि प्रभू पुढे नतमस्तक व्हायचे. प्रभू आम्हाला तू महान आहे, आम्ही आमच्या शरीरावर नाही प्रेम करत, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. दॅट वॉज द वे ऑफ कम्युनिकेशन. ज्यावेळेस तुम्ही राजासमोर जाता, राजासमोर जाण्याची एक पद्धत असते. असं झोपेतून उठून आंघोळ न करता अस्वच्छ तुम्ही राजासमोर जाणार नाही. ज्या वेळेस योसेफ, याकोबाचा मुलगा, त्याच्या भावंडाने त्याला फसवलं आणि पोटिफरची बायको ज्यावेळेस त्याला म्हणाली की ह्याने माझी बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला, ती स्वतः त्याच्यावर डोळा ठेवत होती. परंतु ज्यावेळेस तिने पाहिलं की योसेफ पळून गेला आहे आणि आता मी काय सांगू, तर तिने योसेफावर राग धरला आणि तिने योसेफावर बलात्कार, माझ्यावर माझी बेअब्रू करण्याचा, तिने शोषण करण्याचा, माझ्यावर रेप करण्याचा प्रयत्न केल्याचा तिने आरोप ठोठवला. आणि तो जो पोटिफर होता त्याने योसेफला फारोच्या जेलमध्ये टाकलं. त्या देशाचं जे शासन आहे त्यामध्ये, मिसर देशामध्ये तो त्या जेलमध्ये गेला. जेलमध्ये त्याला बरीच वर्ष झाली होती राहून, त्याची दाढी वाढली होती, त्याचे केस वाढले होते. परमेश्वर ह्या योसेफासाठी फारोला स्वप्न दाखवतोय. हालेलुया. आणि मग तो तिकडचा जो राजाचा जो कप बेअरर असतो ना, तो पॅले बर्दार जो असतो, कारण तो जेलमध्ये असताना त्याच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला आणि त्याला आठवतं की माझी अशी एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती की जो स्वप्नाचा अर्थ सांगतो.
फारोला सांगतो की फारो, आपल्या इकडे असा एक माणूस आहे, त्याचं नाव योसेफ आहे, त्याने माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि जो आपला शेफ आहे, कुक आहे, जेवण बनवणारा, त्याचा पण स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि जसं त्याने सांगितलं तसंच झालं. तुम्ही मला पुन्हा क्षमा केली आणि आपल्या कामावर रुजू केलं, पण दुसरा होता, त्याला शिक्षा झाली आणि तो मरण पावला. तर आपल्याकडे असा एक व्यक्ती आहे आणि फारो त्याला बोलावणं पाठवतो, त्याला घेऊन या. मग योसेफ त्याच्या समोर कसा जातो? असा जेलमधून आले हे ते म्हणून नाही जात. वेन किंग वॉज कॉलिंग हिम, ज्यावेळेस मिसर देशाचा राजा फेरो त्याला बोलवत होता ना, बायबल सांगते योसेफाने आपले केस कापले, दाढी शेव केली, त्याने आपले केस कापले, मुंडन केले, स्वच्छ कपडे घातले, आंघोळ केली आणि मग तो राजा समोर गेला. देयर इज अ वे टू अप्रोच द फादर. जर पित्यासमोर जायचंय, प्रार्थना करायची, देयर इज अ वे. यू जस्ट कॅनॉट येस, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पोझिशन समोर प्रार्थना करू शकता, परंतु ज्या वेळेस तुम्ही देवासमोर जाता, ज्यावेळेस तुम्ही युद्ध करता, ज्यावेळेस तुम्ही त्या पोझिशन मध्ये असता, देयर इज अ वे. नाउ अगेन लर्न टू kneel down and pray. Again just surrender and pray. Don't just beg. Take your position. ज्या वेळेस तुम्हाला अशी आवाज, अशी वाणी ऐकू येतील की तू काहीच करू शकत नाही, आता संपलंय, ही गोष्ट नाही का आता तुझ्या जीवनामध्ये नाशासाठी आली आहे, तू हरलीस, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, ज्या ज्या वेळेस हे विचार येतील, ज्या ज्या वेळेस ही परिस्थिती अशी दिसेल ना, ती परिस्थिती ही नाहीये की तुम्ही हा रडावं, हा करावं आणि ऍक्सेप्ट करावी. दिस इज द टाइम ऑफ वॉरफेअर. त्या रूम मध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या गोष्टीमध्ये शत्रू जे दाखवत आहे ते शेवटचं चित्र असू देऊ नका. शत्रू जे बोलत आहे तो शेवटचा शब्द असू देऊ नका. देन कॉन्ट्राडिक्ट इट बाय द वर्ड्स ऑफ फेथ, बाय द वर्ड्स ऑफ युअर माउथ. कारण बायबल सांगतं जीवन आणि मरण तुमच्या जिभेच्या स्वाधीन आहे, तुमच्या मुखाच्या ताब्यामध्ये आहे. हालेलुया. when the people are speaking death, ज्यावेळेस सगळे लोकांना मृत्यू 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 बोलतायत आणि तुम्हाला एक दिसतंय की आता नाही का मार्गच नाहीये, आता तुमचा नाश होतोय, आता हा आजार तुम्हाला ग्रहण करतोय, हे व्यसन तुम्हाला पूर्णपणे डिस्ट्रॉय करत आहे, किंवा आता तुम्ही काहीच करू शकत नाही, ज्या वेळेस या परिस्थितीने घेरले जाल की उत्तर कशाचंच भेटत नाही, आता थकले, 1 महिना 2 महिना 1 वर्ष 2 वर्ष वर्षानुवर्ष झाली, आता थकून गेले आणि परिस्थिती तुम्हाला कन्व्हिन्स करते. शत्रू, आपला जो शत्रू आहे, दुरात्मे तुम्हाला कन्व्हिन्स करतात की इतके वर्ष काही झालं नाही, देव तुमची प्रार्थना ऐकत नाही, आणि ज्यावेळेस नकारात्मक विचार तुमच्या मनाचा ताबा घ्यायला लागतील की तू आज इंटरव्ह्यूला गेला, काही होणार नाही, तू आज तिकडे गेला, काही होणार नाही, तू किती पण मध्यस्थी कर, तुझा पती सुधारणार नाही, कितीही प्रार्थना कर, तू काही आजारातून बाहेर पडत नाही, हे कर्ज तुझा नाश करणार आहे, ते तुझी मुलं सुधारणार नाही. ज्या ज्या वेळेस ही परिस्थिती बोलेल ना, तर त्या परिस्थितीचा शब्द तुमच्या मनामध्ये आणि त्या रूम मध्ये शेवटचा शब्द नसला पाहिजे. तर शेवटचा शब्द कुठला असं पाहिजे? त्या परिस्थितीला नाकारणारा आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते, तुमच्या डोळ्यासमोर जी परिस्थिती दिसते ते चित्र शेवटचं चित्र नसलं पाहिजे. तर जे तुम्हाला पाहिजे, परमेश्वर, बायबल सांगतं परमेश्वर जे अस्तित्वात नाही, ज्या गोष्टी कुठेच नाही, त्या गोष्टींना पाहत असल्यासारखी तो हाक मारतो. सो ज्या गोष्टी अस्तित्वात नाही ते चित्र शेवटचं चित्र असलं पाहिजे, बिकॉज दिस इज द टाइम ऑफ वॉरफेअर. हालेलुया. ही युद्धाची वेळ आहे, युद्ध करावंच लागेल, लढावंच लागेल. मी थकले, येस थकले ना, टेक रेस्ट फॉर अ व्हाइल, again go on your knees, again open the Bible. I am telling you, my everyday struggle is, माझा रोजचा स्ट्रगल काय माहिती, लॉर्ड मला लिटरली, मी तुम्हाला सांगते, मला एव्हरीडे 3-3:30 ला पवित्र आत्मा उठवतो, 4 वाजता पवित्र आत्मा उठवतो, बट एव्हरी डे झोपायला 12-1 वाजतात. सो हार्डली 2-3 तास. बट वेन होली स्पिरिट इज वेकिंग मी अप ॲट 3 o'clock 4 o'clock 4 वाजता, लाईक आय एम अवेक. पण त्यावेळेस जेव्हा उठवतो ना, माय बॉडी इज सो वीक, आय एम टेलिंग यू, मी इतकी थकलेली असते, इतकी कमजोर असते, इतकं की बिकॉज ना प्रॉपर झोप होतोय, ना प्रॉपर बाकीच्या गोष्टी पण होते, आणि आय एम लाईक, मी सुद्धा त्यावेळेस जस्ट उठते, टंग्स मध्ये बोलते, परत मलाही कित्येक वेळा असं होतं की प्रार्थना करायला अडखळण होते किंवा मलाही माझं शरीर साथ देत नाही. अगेन आय टेक रेस्ट, अगेन आय राईज अप. आज मला नाही जमलं, मी परत उद्या उठते, मी परत परवा उठते, मी उठत राहणार, मी प्रयत्न करत राहणार. आय विल नॉट गिव्ह अप, बिकॉज आय नो आय बिलॉंग टू हिम. हालेलुया. मी कोणाची आहे, मी काय केलं पाहिजे. गॉड इज वेकिंग मी अप, देयर इज अ मिशन फॉर मी. माझ्यासाठी ना काहीतरी मिशन, काहीतरी गोष्टी प्रभूने ठेवलेत आणि मला त्यामध्ये चाललं पाहिजे. हालेलुया. फॉर मी ऑल्सो इट इज एव्हरी डे स्ट्रगल. बाय द 5:30 like 6 o'clock I have to be in the kitchen. I have, because माझी
मुलगी सकाळी 6:15 7:30ला स्कूल सोडते. आता तर उद्यापासून तिचा टाइम चेंज होणार आहे. उद्यापासून तिला 7ला स्कूलला पोहोचायचं आहे बिकॉज शी इज हॅव्हिंग स्पोर्ट्स प्रॅक्टिस 1 आवर बिफोर द स्कूल. तिचं स्कूल 8ला सुरू होतं त्याच्या 1 तास आधी. सो जर तिला 7ला स्कूलला पोहोचायचंय, मला 6:30 पावणे 7ला स्कूल तिला घरातून निघावं लागणार ड्रॉप करण्यासाठी. सो अगेन बट स्टील आय एम टेलिंग यू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, इट्स अ नॉर्मल रुटीन. हे आपलं जीवन आहे. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला स्पिरिच्युअल नाही गमवायचं बिकॉज अरुंद दरवाजा आहे. द पिरियड हा काळ हा संपत आलाय आणि एवढासा दरवाजा राहिलाय, त्यातून जायचंय, त्यातून घुसायचंय, इथे राहायचं नाहीये. ज्यावेळेस पवित्र आत्मा नसेल ना, या पृथ्वीवर राहायचं नाही आपल्याला. ज्यावेळेस देवाचं वचन नसेल ना, इथे आपल्याला राहायचं नाही. वी आर नॉट हिअर टू इरेक्ट बिग एम्पायर्स. इथे आपलं साम्राज्य नाव करण्यासाठी आपण नाही. इथे आपण देवाची योजना म्हणून आहोत. सो त्या योजनेनुसार चालायचंय. देर इज अ वे टू अप्रोच द किंग. देर इज अ वे टू एंटर द सिक्रेट प्लेस ऑफ द मोस्ट हाय. तुम्हाला माहितीये, जे 91 स्तोत्र संहिता वचन सांगताना त्याच्यात काय दिलंय? He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. जो सर्व समर्थांच्या सावलीत राहतो तो परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय करील. कोणाच्या? सो लर्न की त्या सिक्रेट प्लेस मध्ये आपल्याला जाऊन आता युद्ध करायचं. त्या सिक्रेट प्लेस मध्ये हालेलुया, आजपर्यंत थंडपणा कोमटपणा घेऊन चाललो असेल, गिव्ह अप नाव, गिव्ह अप नाव, चेंज. हालेलुया, आपण अग्नी आहोत हे विसरू नका. हालेलुया, आपली जनरेशन काय आहे? आपण जो यहुदा वंशाचा सिंह, हु इज दॅट सिंह, हु इज दॅट लायन, ही इज आवर फादर. हालेलुया, आपला परमेश्वर सिंह आणि आपण त्याची लेकरं आहोत. आपण त्या वंशातून आहोत. हालेलुया, की जे वंश प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचा महिमा करतं. बिकॉज जुडा मीन्स praise. Learn to praise God. Don't ever complain but praise God. परमेश्वराची स्तुती करा. See, this is the period of grace. 1 year इथे परमेश्वर म्हणाले, आपल्याला नाही माहिती आपल्यासाठी काय. We don't know when God is gonna come. परंतु कधी येऊ दे, आपला शेवटचा श्वास किंवा परमेश्वर, ह्याच्यातली कुठलीही गोष्ट, स्वर्गारोहण, कुठलीही गोष्ट पहिली होऊ दे, पण आपल्याला त्यामध्ये निसटून जायचंय. हालेलुया, निघून जायचंय. हालेलुया. प्रे. लोकांसाठी प्रार्थना करा, समाजासाठी प्रार्थना करा, अनबिलिव्हर्स साठी प्रेयर करा, बिलिव्हर्स साठी प्रेयर करा. डगमगण्याची वेळ नाहीये, उभं राहून लढण्याची वेळ आहे. का? कारण प्रभू म्हणाला, शेवटल्या दिवसात असं होईल की मी सर्व प्राणी मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. सर्व प्राणी मात्रावर, सर्व प्राणी मात्रावर. तुमचे वृद्ध स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत देतील, तुमची मुलं भविष्यवाणी करतील, तुमच्या दास दासींवर, नोकर नोकराणींवरही मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. दिस इज द टाइम. बट इफ यू आर रेडी, जर तुम्ही तयार आहात ना, तर तो अभिषेक तुम्ही ग्रहण शकाल. अदरवाईज तुम्हाला कळणार पण नाही. असा अभिषेक तुमच्याकडून निघून जाईल, तुम्हाला ग्रॅब करता येणार नाही. प्रे टू द लॉर्ड. इंटरसीड फॉर युअर पीपल. लोकांसाठी मध्यस्थी करा. आपण बोलणार आणि गोष्टी घडणार, कारण जीवन आणि मरण परमेश्वराने आपल्या शब्दामध्ये दिलंय. हालेलुया, घाबरून जाऊ नका. आपण त्या जिवंत परमेश्वराची लोक आहोत. हालेलुया. आपला परमेश्वर मेलेला आहे का? कोणी सांगा. येस, येस. इज ही डेड? नो, ही इज अलाइव्ह. ही इज अलाइव्ह. आपलं जीवनशैली बदलली आहे प्रभूने, आपल्याला आशीर्वादित केलंय. ही इज अलाइव्ह. Praise the Lord. So believe in the word of God. देवाचं वचन सांगते की अजून ते 1 वर्ष असू द्या. परमेश्वराने कृपा दिली आहे. परमेश्वर अजून आपल्यावर मेहनत घेईल, अजून पवित्र आत्मा सहाय्य करेल. But God will come to see the fruits. Hallelujah.